B.Ed ॲडमिशन 2025-26 तर आज विद्यार्थ्यांचे कॅपराउंड 1चे अलॉटमेंट म्हणजे विद्यार्थ्यांना कॉलेजेस मिळणार आहे। भरपूर साऱ्या विद्यार्थ्यांच्या कमेंट्स आलेल्या होते की यामध्ये आता अलॉटमेंट कशी चेक करायचे म्हणजे कॉलेज कसे चेक करायचे त्या संदर्भात जर ॲडमिशन घ्यायची असेल तर डॉक्युमेंट्स कोणकोणते लागणार आहे या संदर्भात विद्यार्थ्यांच्या कमेंट्स आल्या, त्यांच्यासाठी हा व्हिडिओ बनवण्यात येत आहे। तर बघू शकता विद्यार्थ्यांचे जे कॉलेज अलॉटमेंट आहे हे विद्यार्थ्यांच्या लॉग इनमध्ये दिसणार आहे। जसे की तुम्ही कॅन्डिडेट लॉग इनमध्ये जर चेक करणार यामध्ये तुमचा आयडी आणि पासवर्ड टाकून तुम्हाला डायरेक्टली कॅपराउंड 1 अलॉटमेंट असे ऑप्शन दिसून पडेल लॉग इनमध्ये आणि तुम्ही तिथूनच तुमचे अलॉटमेंट चेक करू शकता। तर अलॉटमेंट आपल्याला आज 5 ते 6 वाजेपर्यंत साइटवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे। अलॉटमेंट लागल्यानंतर कोणकोणत्या स्टेप करावे लागेल या संदर्भात तुम्हाला अलॉटमेंट लागल्यानंतर संपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर देण्यात येणार। तरी विद्यार्थ्यांनी जे डॉक्युमेंट्स आहे हे रेडी करून ठेवा, कारण ज्याही विद्यार्थ्यांना प्रवेश घ्यायचा असेल त्यांना 2 ते 3 दिवसच मिळणार आहे ॲडमिशन घेण्यासाठी, कारण ऑलरेडी जो टाइम टेबल आहे हा साइटवर उपलब्ध झालेला आहे। तर बघू शकता तुम्हाला जर कॉलेज मिळाले ॲडमिशन जर घ्यायची असेल तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये जेवढे डॉक्युमेंट्स सांगण्यात येणार आहे ते डॉक्युमेंट्स तुम्हाला इम्पॉर्टंट डॉक्युमेंट्स आहेत। तर बघू शकता ॲडमिशन डॉक्युमेंट लिस्ट। तर सर्वात प्रथम जे पहिले डॉक्युमेंट्स आहेत ते म्हणजे तुम्हाला लागणार आहे तुमचं ॲडमिशन किंवा कॅप अलॉटमेंट लेटर, जे तुम्हाला साइटवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे। ते लेटर तुम्हाला ॲडमिशनला द्यावं लागेल। त्यानंतर तुम्हाला CETचे स्कोर कार्डसुद्धा लागणार आहे, जे स्कोर कार्ड आपण ऑलरेडी फॉर्म फिलअप करताना यूज केलेले आहे ते स्कोर कार्ड। CETचा फॉर्मसुद्धा तुम्हाला ॲडमिशनला लागणार आहे। डॉक्युमेंट्स रेडी करून ठेवा जेणेकरून नंबर लागल्यानंतर तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण जाणार नाही। आणि यामध्ये कास्ट सर्टिफिकेट आहे, डोमेसाईल सर्टिफिकेट बघू शकता, नॉन क्रिमिलियर जेही विद्यार्थी नॉन क्रिमिलियरमध्ये मोडतात त्यांनाच नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट लागेल। कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट, ज्या विद्यार्थ्यांना कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट लागणार आहे, कास्टवाले विद्यार्थ्यांना संपूर्ण जेवढे कास्टमध्ये विद्यार्थी त्यांना कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट लागणार आहे। यामध्ये ओपन आणि EWSला कास्ट व्हॅलिडिटी लागत नाही। त्यानंतर बघू शकता तुम्ही SSC मार्कशीट म्हणजे 10वीची मार्कशीट, 12वी मार्कशीट, त्यानंतर डिग्री। तर बघू शकता तुम्हाला डिग्रीच्या संपूर्ण मार्कशीट लागणार आहे, ऑल मार्कशीट। त्याच्यासोबत तुम्ही जे कन्व्हर्जन सर्टिफिकेट अपलोड केलेले होते ते कन्व्हर्जन सर्टिफिकेटसुद्धा इम्पॉर्टंट डॉक्युमेंट्समध्ये सांगण्यात आलेलं आहे आणि ते सुद्धा तुम्हाला द्यायचं काम पडणार आहे 100%। त्याचप्रमाणे ज्याही विद्यार्थ्यांनी PGचा उपयोग केला असेल म्हणजे PG जर कंप्लीट केलेली आहे, फॉर्ममध्ये तुम्ही PG सांगितलेलं आहे की आमची PG झालेली आहे म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशन, तर त्यांनासुद्धा संपूर्ण मार्कशीट लागेल। त्यासोबत कन्व्हर्जन सर्टिफिकेटसुद्धा लागेल। आणि एखाद्या विद्यार्थ्यांनी फक्त डिग्री केलेली असेल तर त्यांना PG लागणार नाही आहे, कारण त्यांनी PGचा उपयोग म्हणजे त्यांनी पोस्ट ग्रॅज्युएशन फॉर्ममध्ये जर इन्सर्ट केलं नसेल तर तुम्हाला फक्त डिग्रीपर्यंत संपूर्ण डॉक्युमेंट्स लागणार आहे। त्यानंतर लागणार तुम्हाला TC म्हणजे जे तुम्ही लास्ट एज्युकेशन कंप्लीट केलेलं आहे तिथून तुम्हाला जो दाखला मिळालेला आहे, शाळा सोडल्याचा दाखला म्हणतो आपण त्याला, किंवा लिव्हिंग सर्टिफिकेट, तर ते सुद्धा तुम्हाला यामध्ये लागणार आहे। त्यानंतर विद्यार्थ्याचे पासपोर्ट साईज फोटो लागेल, तर फोटो तुम्ही 1 ते 2 जास्त घेऊन जा, कारण तुम्हाला ॲडमिशनच्या वेळेस आय कार्डला किंवा अजून कोणते फॉर्म असेल कॉलेज लेवलचे तर ते फिलअप करताना तुम्हाला लागू शकते। विद्यार्थ्याचे आधार कार्ड, ज्या विद्यार्थ्यांची गॅप असेल, कारण B.Edवाले विद्यार्थी गॅपनंतर B.Edला ॲडमिशन घेतात, डिग्रीनंतर काही वेगळे कोर्स करतात किंवा XYZ, तर तुम्हाला गॅप सर्टिफिकेट जेही विद्यार्थ्यांची गॅप असेल त्या विद्यार्थ्यांना गॅप सर्टिफिकेट तुम्ही आता बनवू शकता सेतूमधून। गॅप सर्टिफिकेट कसं बनवायचं या संदर्भात संपूर्ण अपडेट आपल्या चॅनलवर दिलेल्या आहे व या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा तुम्हाला त्याबद्दलची माहिती देण्यात येणार। त्यानंतर बघू शकता रिझर्वेशन सर्टिफिकेट म्हणजे एखाद्या विद्यार्थ्याने जर कोणतं रिझर्वेशन घेतलं असेल, जसे की कोणी अनाथ असतात, कोणी हँडिकॅप, कोणी एक सर्व्हिसमॅनचं पाल्य, या प्रकारे जर कोणतं रिझर्वेशन तुम्ही घेतलेलं असेल तर त्याबद्दलचं सर्टिफिकेट लागेल। आणि जर तुम्ही कोणतेही रिझर्वेशन घेतलं नसेल तर याची तुम्हाला गरज पडणार नाही। तर अशा प्रकारे संपूर्ण डॉक्युमेंट लिस्ट देण्यात आलेली आहे। डॉक्युमेंट लिस्ट एकदा चेक करून घ्या आणि या प्रकारे तुम्ही आताच तुमचे डॉक्युमेंट्स रेडी करून ठेवा। ॲडमिशन लेटर आणि कॅप लेटर हे आपल्याला कॉलेज अलॉट झाल्यानंतर डाउनलोड करता येणार आहे। ते कसे करायचे, त्यानंतर कॉलेज घ्यायचं असेल तर तुम्हाला फ्रीज कसं करायचं, बेटरमेंट कसं करायचं या संदर्भात संपूर्ण अपडेट कॉलेज अलॉट झाल्यानंतर तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार। कारण भरपूर सारे विद्यार्थ्यांच्या कमेंट्स आलेल्या होत्या की डॉक्युमेंट्स कोणते लागणार आहे ॲडमिशनला, त्यानंतर अलॉटमेंट कसे चेक करायचे, कुठे चेक करता येणार, तर तुम्हाला अलॉटमेंट तुमच्या लॉग इनमध्ये चेक करता येणार आहे, बाहेर ऑप्शन उपलब्ध राहणार नाही आहे। आणि यामध्ये जेवढे डॉक्युमेंट्स सांगितलेले आहे, CETचा फॉर्म, CETचे स्कोर कार्ड, कास्ट सर्टिफिकेट, डोमेसाईल, नॉन क्रिमिलियर, कास्ट व्हॅलिडिटी, SSC मार्कशीट, HSC, डिग्री, ऑल मार्कशीट, पोस्ट ग्रॅज्युएशनच्या संपूर्ण मार्कशीट, TC, पासपोर्ट, आधार, गॅप सर्टिफिकेट आणि रिझर्वेशन सर्टिफिकेट लागू असल्यास
आणि हे डॉक्युमेंट्स आपण सांगितले आहे, परंतु यामध्ये जसं की कोणी ओपन कॅन्डिडेट असेल, EWS असेल, त्यांना कास्ट सर्टिफिकेट, नॉन क्रिमिलियर व्हॅलिडिटी हे डॉक्युमेंट्स लागणार नाही आहे. हे संपूर्ण डॉक्युमेंट कास्टनुसार आहे. तुम्ही जेही तुमच्या CETच्या फॉर्ममध्ये अपलोड केलेले आहे तेवढेच डॉक्युमेंट तुम्हाला लागणार आहे. या व्यतिरिक्त तुम्हाला लागेल फक्त कॅप अलॉटमेंट लेटर, जे आपल्याला अलॉटमेंट म्हणजे कॉलेज मिळाल्यानंतर आपण डाउनलोड करणार आहे त्या प्रकारे. तर आज 5 ते 6 वाजेपर्यंत कॉलेजेस माहिती होऊन जाणार. कसे चेक करायचे, प्रोसेस काय असणार आहे पुढील, या संदर्भात संपूर्ण अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार. त्यासाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा.